हॅलो फ्रेंड्स, आज आपण 5 मिनिटात होणारी झटपट चविष्ट पाणीपुरीची रेसिपी पाहणार आहोत। ही पाणीपुरीची रेसिपी 5 जणांसाठी आहे। त्यासाठी प्रथम आपण पांढरा वाटाणा 4 तास आधी भिजत घालावा। त्यानंतर बटाटा घालून तो कुकरला लावून घ्यावा। कमीत कमी 4 शिट्ट्या घ्यावेत आणि त्यानंतर शिजून झाल्यावर नंतर हिरवा पुदिना, 4 हिरवी मिरच्या हे दोन्ही मिक्सरमध्ये वाटून काढावे। तसेच 1 ते सव्वा चमचा धने, सव्वा चमचा जिरा, हे दोन्ही तव्यावर भाजून घ्यावे। 5-6 काळी मिरी, 4-5 लवंगा हे दोन्ही मंद आचेवर तव्यावर भाजून घ्यावे। हे आहे सैंधव मीठ, हे नुसतं टेस्टिंगसाठी असते। तर हिंग कशी वापरतो तेवढ्या प्रमाणातच ते सैंधव मीठ त्यामध्ये घालावं, मिश्रणात घालायचं। हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घ्यावे। त्यानंतर एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये पाणीपुरीचं पाणी तयार करायचं आहे। तर ते एका भांड्यात घालून ते आपल्याला जेवढं पाणी लागेल पाणीपुरीसाठी तेवढं पाणी घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तुम्हाला जेवढं हवे असेल तेवढं। मी तर 1 चमचा मीठ घातलेला आहे। आणि त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ, चिंच अगोदर थोडी भिजवून ठेवलेली होती, तर चिंचेचा कोळ आपण गाळून मग त्यामध्ये त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं। असंच घालायचं नाही, मिक्स करायचं पाण्यामध्ये, ते पाणी गाळून घेऊन मिक्स करायचं पाणीपुरीच्या पाण्यामध्ये। तर हे झालं आपलं पाणीपुरीचं पाणी तयार। या पुऱ्या आपल्याला बाजारात रेडीमेड मिळतात। कच्च्या पुऱ्या आणून त्या तेलात तळून घ्यायच्या। पाव किलोमध्ये साधारण 100 पुरी येतात आणि ते मंद आचेवर तळून घ्यावे। थोडंसं लालसरच तळायचं म्हणजे त्याचा कडकपणा राहतो। अशा प्रकारे मी भरपूर सारे पुऱ्या ह्यात तळून घेतलेल्या आहेत। आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर आपण एका प्लेटमध्ये घेऊन त्या पुऱ्या आणि ते पाणीपुरीची मसाला पाणी आणि वाटाणा बटाटा आपण मिक्स केलेली ती भाजी, शिजवलेली भाजी, असं ती भाजी फक्त शिजवूनच घ्यायची आहे। त्याला काही फोडणी वगैरे काही दिलेली नाही आहे। हळद मीठ घालून शिजवून घ्यायची 4 शिट्ट्या घेऊन आणि ही प्लेटमध्ये काढली। बघा, ही झटपट तयार होणारी ही पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल।